गुड मॉर्निंग. मी प्रियंका एक्सलन्स लर्निंग झोनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. टुडेज टॉपिक इज डेली यूज सेंटेन्सेस. ज्यावेळी आपण लहान मुलांसोबत नेहमी मराठीत बोलत असतो, सेम आपण इंग्लिशमध्ये हळूहळू बोलायला शिकूया. जसं की आपण मुलांना बोलतो तयार हो, झोपेतून जागा हो, स्कूलला जा, असे छोटे छोटे वाक्य आपण नेहमीच घरात बोलत असतो. सेम आपण इंग्लिशमध्ये बोलण्याचं ट्राय करूया. प्रत्येक वेळी इंग्लिश बोलताना ग्रामर आलंच पाहिजे तरच आपण इंग्लिश बोलू शकतो असं काही नाही आहे. जसं की आपण मराठी सहज बोलून घेतो, त्याला आपण काही ग्रामर शिकत नाही. सहज लहान मुलांनाही आपण उभं राहा, जसं की झोप, सेम असे छोटे छोटे वाक्य आपण कायमच मुलांसोबत बोलत असतो. त्यावेळी ते मुलंही आपल्यासोबत बोलतात, तर त्यांना ग्रामर येतच असं नाही आहे ना. सेम ऐकून जसं की आपण ऐकतो मग बोलायला शिकतो. लहान मुलांनाही तेच प्रोसेस आपण शिकवतो, त्यांच्या कानावर ते कायम पडत असतं. सेम लहान मुलं तसं बोलतात. त्याच पद्धतीने आपण छोटे छोटे वाक्य घेत इंग्लिश बोलायला शिकूया. तर आपला फर्स्ट क्वेश्चन आहे सुस्वागतम. सो वेलकम, त्याला आपण बोलतो वेलकम. मी विद्यार्थी आहे, आय एम अ स्टुडंट. सेंटेन्सेस बघणार आहोत. सेम वन बाय वन आपण बघूया. जसे की सुस्वागतम मराठीत आपण बोलतो सुस्वागतम, इंग्लिशमध्ये सेम बोलतात वेलकम. मी विद्यार्थी आहे, एखादा स्टुडंट बोलतो की मी विद्यार्थी आहे, अजून तू काय करतो, त्यावेळी आपण बोलतो मी विद्यार्थी आहे. आय एम अ स्टुडंट. तयार हो, गेट रेडी. स्कूलला वगैरे जाताना आपण नेहमी बाहेर फिरायला वगैरे जाताना बोलतो तयार हो. सेम गेट रेडी मीन्स तयार हो. इथे बस किंवा इथे बसा, सिट हियर. फिफ्थ नंबर, फक्त आज. एखादं लहान मुलं नेहमीच बोलत असतात की मी फक्त आजच जाणार स्कूलला, अदरवाईज मी आजच हे खाणार, आज तरी मला करू दे. सेम ओन्ली टुडे. वेल डन मीन्स शाबास, चांगले केले. 7 नंबर, तो पडला, ही फेल. हे धर किंवा हे पकडून ठेव, त्यावेळी म्हणतो होल्ड इट और होल्ड दीज. ते सोड मीन्स लिव्ह इट. एखादं आपण लहान मुलांना नेहमीच म्हणत असतो ते सोडून दे, नवीन काहीतरी शिक. सेम लिव्ह इट. पळ मीन्स रन. 11 नंबर, खाली बस किंवा खाली बसा, सिट डाऊन. इथे थांब किंवा इथे थांबा, वेट हियर. आम्ही ते बघितले, वी सॉ इट. वी मीन्स आम्ही, बघितले मीन्स सॉ अँड इट मीन्स ते. निर्जीव वस्तूंना आपण कायम सॉचा यूज इटचा यूज करत असतो. आम्ही ते बघितले, वी सॉ इट. आय ओन मीन्स मी जिंकलो. मी कोण आहे, हू आय ॲम. आय मीन्स मी. वाव, एखाद्याने कौतुकास्पद काम केल्यावर आपण नेहमी म्हणत असतो वाव, सो नाईस और वाव. 18 नंबर आहे काय चाललंय मीन्स व्हॉट्सअप. उभे राहा, स्टँड अप. आम्ही लाजाळू आहोत, वी आर शाय. ते जिंकले, दे ओन. आम्ही जिंकलो किंवा आपण जिंकलो और आम्ही जिंकलो, वी ओन. ओन मीन्स जिंकणे. आम्ही बोललो, वी टॉक मीन्स आम्ही बोललो. कोण आहे, हू इज इट. एखाद्याला आपण ओळखलं नाही त्यावेळी बोलतो ना कोण आहे. सो हू इज इट. हे वापर, एखाद्या वस्तूचा वापर कर और हे यूज कर मीन्स यूज दिस. शक्यच नाही, नो वे, इट्स इम्पॉसिबल. कायम आपण बोलत असतो हे शक्यच नाही, नॉट इम्पॉसिबल, नो वे. कोणास ठाऊक, हू नोज. उठ. सकाळी झोपेतून उठवताना आपण बोलतो उठ मीन्स गेट अप. आता सुरू करा, स्टार्ट नाऊ. मला माहीत आहे, आय नो. तो कोण आहे, हू इज ही. मला ते हवं आहे किंवा मला ते पाहिजे आहे, आय वॉन्ट इट. मी ठीक आहे,
आय एम ओके. ऐक. एखादी गोष्ट ऐकण्यासाठी आपण मुलांना बोलतो हे ऐक किंवा ही प्रार्थना ऐक, हे म्हण. सो लिसन. पुन्हा प्रयत्न कर किंवा पुन्हा प्रयत्न करा. ट्राय अगेन. आम्ही वाट बघितली. वी वेटेड. आम्ही मीन्स वी, वाट बघितली मीन्स वेट केला. वी वेटेड. खरंच का? रिअली. घालून बघ किंवा घालून बघा. एखादा ड्रेस वगैरे आपण ट्राय करतो त्यावेळी बोलतो ना, घालून बघ होतोय का. ट्राय इट ऑन. धन्यवाद. एखाद्याने चांगलं काम केल्यावर आपण कायम त्याला किंवा आपलं काम दुसऱ्याने केल्यावरही आपण थँक्स और मराठीत धन्यवाद असं नेहमीच बोलतो. मीच का? वाय मी. मीच पाहिजे, दुसरं नाही चालणार, मलाच करावं लागेल असं मुलं नेहमीच घरात बोलत असतात. सो वाय मी. मी हरलो. आय लॉस्ट. मी तुला बघितलं. आय सॉ यू. मी तुला बघितलं. तुला मीन्स यू, मी मीन्स आय. बघितलं मीन्स सॉ. आय सॉ यू. मी तुला बघितलं. ते खोटं बोलले. दे लाईड. दे लाईड. बरोबर. दॅट्स इट. मला माफ करा. आय एम सॉरी. टेक माईन मीन्स माझे घे किंवा माझा घे. माझे मीन्स माईन, मी म्हणजे मला. टेक माईन. ते नवीन आहे. इट्स न्यू. ते नवीन आहे. इट्स न्यू. तुझ्याशी नंतर बोलू. टॉक टू यू लेटर मीन्स तुझ्याशी नंतर बोलू. कशासाठी? व्हॉट फॉर. व्हॉट फॉर. मी ओरडलो किंवा मी ओरडली मीन्स आय शाउटेड. मुलांनी मस्ती केल्यावर कायमच आई त्यांना रागवते. सो मी ओरडलोय किंवा मी ओरडलो असं मुलांना बोलतो. सो आय शाउटेड. थँक्यू.